बघा, विलास लवांडे सर यांच्याकडे मी जाते. खरं तर लवांडेजी, आपण जर पाहिलं तर तुमच्या पक्षाला असू दे किंवा ठाकरेंच्या शिवसेनेला दुहेरी आकडा सुद्धा गाठता आलेला नाहीये. आता कुठं काँग्रेस या ठिकाणी 12 आकड्यांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. पण महायुतीचा ट्रॅक्टर जोरात सुरू आहे. जसं हाकेजी म्हणाले की तुम्ही विरोधकांनी खरं तर निवडणुका या आपण हरणारच या मानसिकतेत लढलेल्या होत्या. तुम्हाला वाटतं का हा आरोप बरोबर आहे, तथ्य आहे यात? खरं तर हाके साहेब हे भारतीय जनता पार्टीचे एक वंचित राहिलेले नेते आहेत, माझे मित्र आहेत, चांगले आहेत. ओरिजिनल भारतीय जनता पार्टीचे लोक आता कुठेही तुम्हाला निवडणुकीच्या रिंगणात दिसत नाहीत. मग ते विनोद तावडे असू देत, माधव भंडारे असू देत किंवा हाके साहेब असू देत, या सगळ्या लोकांना फक्त आता भारतीय जनता पार्टीत जे आयात उमेदवार केले जातात त्यांच्या सत्रांचे उचलायचे आहेत आता. त्यामुळे भारतीय जनता पार्टीत ओरिजिनल भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना जर सत्रांच्याच उचलायची कामं राहणार असतील तर आम्ही पाहतोय की निवडणूक आयोग आता इथे वापरला जातोय. जर निवडणूक आयोगाची आम्हाला साथ मिळाली असती महाविकास आघाडीच्या पक्षांना, निवडणूक आयोगाने जर आदर्श आचारसंहिता प्रत्येक ठिकाणी कडक स्वरूपात कडक अंमलबजावणी केली असती तरी सुद्धा आमच्या जागा वाढल्या असत्या, तरी सुद्धा महाविकास आघाडीला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी यश मिळवता आलं असतं. वास्तविक महायुती सरकारने कुठेही कुठलीही कामं केलेली नाहीत. उदाहरणार्थ एकच योजनेचं नाव देतो मी, जलजीवन मिशन योजना. अतिशय फेक योजना, बोगस योजना. आज 5 वर्ष झाली या जलजीवन मिशन योजनेचं कुठेही कामं नाहीयेत, पाणी नाहीयेत. मात्र घोषणा दिली हर घर नल हर घर जल. इतकी बोगस घोषणा देऊन आता जलजीवन मिशन योजनेमध्ये कोट्यवधी रुपयाचा फ्रॉड झालेला आहे, कॉन्ट्रॅक्टर गद्दार झालेले. योजना मात्र 90%. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.